ड्रॅमॅटर्जिकल पर्स्पेक्टिव्हबद्दल आपण बोलत होतो. तर ड्रॅमॅटर्जिकल पर्स्पेक्टिव्हमध्ये एक नाट्य सुरू असतं. एर्विंग गॉफमॅन यांनी दिलेला हा पर्स्पेक्टिव्ह आहे. त्यामध्ये आपण बघतो की एक फ्रंट स्टेज असते. म्हणजे आपण जो सोशल रिॲलिटी जी आहे किंवा आपले सोशल ॲक्टर्स आपण प्रत्येक ठिकाणी आपली एक फ्रंट स्टेज दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे आपण जर आपली जी आयडेंटिटी आहे, समजा तुम्ही स्टुडंट असाल किंवा तुम्ही सिव्हिल सर्व्हिसचे ॲस्पिरंट असाल, तर तुम्ही प्रत्येक ठिकाणी एक आपलं इम्प्रेशन मॅनेजमेंट करता. तुम्ही सांगायचा प्रयत्न काय करता, की माझा अभ्यास फार व्यवस्थित चाललेला आहे, मी यावर्षी पोस्ट काढणार आहे. तुम्ही तसा एक प्रयत्न तुमचा सुरू असतो, की आपण एक इम्प्रेशन आपलं स्वतःचं मॅनेज कसं करायचं. तर ती फ्रंट स्टेज असते. त्यानंतर आपण बघतो बॅक स्टेज आहे. बॅक स्टेजमध्ये आपण वेगळं वागतो, कारण की आपल्याला रिॲलिटी माहिती असते, है ना? तर फ्रंट स्टेज असेल, बॅक स्टेज असेल किंवा इम्प्रेशन मॅनेजमेंट असेल, हे भाग आपल्याला ड्रॅमॅटर्जिकल पर्स्पेक्टिव्हच्या रूपात आपण ते शिकतो किंवा त्याचे ते कॉन्सेप्ट्स आहेत. आणि ड्रॅमॅटर्जिकल पर्स्पेक्टिव्ह हा सोशल रिॲलिटी फार नाट्यमय रूपात सुरू असते, याबद्दल एक प्रकाश आपल्या याच्यामध्ये टाकतो. आपल्या अंडरस्टँडिंगमध्ये सोशल रिॲलिटीच्या तो टाकतो. ठीक आहे?